हॅलो. हॅलो. झालं कालपर्यंतच? हो. झालं. पुढचे पार्ट बघितले, एखादे दोन ट्राय करू. नाही, अहो माझं सबमिशन चालू आहे. सबमिशन झालं का? ठीक ठीक. हा, कोणतं घ्यायचंय मग आज? बघ दोन शीट ते मधला पुढचेच एखादा आपले. अवघड पार्ट एखादा कोणता असेल. स्टेअरिंग थर्ड शीट मध्ये बघ, कॅबिनेट म्हणून दिसला. हा, तो वाला घेऊ आज. चालेल. तर त्यामध्ये काय केलेलं आहे, त्यामध्ये मल्टी सेक्शन सॉलिडची कमांड यूज केलेली आहे. दोन वेगळ्या हम्म, प्लेनवर दोन वेगळ्या प्रोफाईल्स काढलेल्या आहेत. जी फ्रंट व्ह्यू मध्ये जी आउटर लाईन दिसते तुला, ती पहिल्या फर्स्ट प्लेनवर ड्रॉ केली आहे, आणि जी मागं जी हम्म, डॉटेड काढून दिली छोटी. जर सेक्शन व्ह्यू ए मध्ये बघशील 230चं डिस्टन्स दोघांमध्ये. तर तो प्लेन 230 वर परत हो. एकदा क्रिएट करून ती बॅक साईडला ड्रॉ केली, आणि मल्टी सेक्शन सॉलिड कमांडने त्यांना कनेक्ट केलेलं आहे. आता मल्टी सेक्शन सॉलिड कमांडने कनेक्ट करण्यासाठी पहिले आपण काय करू, प्लेन क्रिएट करून घेऊ एक. प्लेन्स मध्ये हा, गेलो आपण. हा, ह्या प्लेनच्या रेफरन्सनी किती डिस्टन्स आहे, 230. ठीक आहे. ठीक आहे. आता जो पहिला प्लेन आहे त्या पहिल्या प्लेनवर आपण जी समोरची जी फ्रंट व्ह्यू मध्ये जी आउटर लाईन दिलेली, दोन लाईन्स आहेत ना त्या हम्म, 20च्या डिस्टन्स मध्ये, जिचे डायमेन्शन दिलेले ती लाईन ते ड्रॉ करायचे आपल्याला एक सिंगल लाईन मध्ये. पहिले कशी आहे चालली तो. कॉर्नर्स दिलेले आहेत त्याला. हो, ठीक. 130 मिनिटेचा. 20 त्यांच्यातले डिस्टन्स देऊन टाकू आपण. फर्स्ट वरच्या लाईनचं किती, 345. 345. 45 दिलं, खाली किती आहे, 118. दोन्ही साईड. ते पण 118. आता खाली किती दिलेलं, 168.
त्यात एक डायमेन्शन चुकलेली वाटतं, त्यामुळे तो येत नाही. कारण की इथनं जर आपण स्ट्रेट लाईन घेतोय अशी, हा ती मॅच होत नाही त्याला. हा 130चा रेडियस करा बरं सर. आपण एक रेडियस लेट मारली ना. रेडियस चेंज करू. 130. हा टँजन्सीला ओव्हर कन्स्टंट आहे. प्रोफाईल आली आपली अशी. तर तिला सेंटर करावं लागेल आपल्याला याच्यासोबत. त्याला सिमेट्री करून घेऊ. झाला एक्झॉस्ट. वरची सिमेट्री दिलेली आहे, साईडची सिमेट्री द्यायची फक्त आणखी. ठीक आहे. ही झाली आपली एक समोरची प्रोफाईल बनवून. आपल्याला एक्झिट करणार आपण आता, आपल्याला याची बॅक साईडची प्रोफाईल बनवायची. परत स्केच म्हणणार आपण बॅक प्लेनला. त्यांच्यामध्ये डिस्टन्स दिलाय का त्यांनी स्पेसिफाय करून, कितीचं आहे दोघांमध्ये? जो करून टाकूया आपण. सेव्हन्टी एट. दिले. 36 दिले. वन सिक्स्टी 170.
फोर कन्स्ट्रेंट परत त्याला सिमेट्री करून टाका. ठीक आहे. दोन्ही स्केचेस कळाले कसे हम्म. केले. त्यानंतर आता आपल्याला फक्त मला मल्टी तो बॅक साईडचा प्लेन तो एक्स्ट्रा घेतलाय का? हा तो नवीन घेतलाय ना, प्लेन पण आपल्याला मल्टी सेक्शन सॉलिड कमांड यूज करायची. नवीन. तर आपलं रेफरन्स एलिमेंटचा प्लेन आहे ना, ते सेक्शन व्ह्यू ए हा मध्ये तो बघशील तर माहिती आहे. 230चा डिस्टन्स आहे दोघांमध्ये. हम्म. तसं मग त्याला मल्टी सेक्शननी कनेक्ट करायचं आपल्याला. जसे दोन प्रोफाईल झालेत आपल्याकडे, तर आपली जी मल्टी सेक्शनची कमांड आहे तिथे जाणार आपण. या डायलॉग बॉक्समध्ये आपल्याला फक्त सायमल्टेनियसली दोघांची प्रोफाईल सिलेक्ट करायची. ठीक आहे. त्याला प्रिव्ह्यू म्हणायचं. कपलिंग मोड चेंज करावा लागतो आपल्याला इकडे. ठीक आहे. हम्म. कपलिंग मोड मध्ये पहिले काय होतं, टँजन्सी देन कर्वेचर किंवा टँजन्सी असेल त्याला रेशो करायचं. आणि ह्या ज्या डायरेक्शन दिसतात क्लोजिंग पॉईंटच्या, त्या पण सेमच पाहिजे आपल्याला, त्याला जर कन्वर्ट करायचं असेल आपल्याला. जर ह्या डायरेक्शन्स वेगळ्या असतील, एक बाहेर एक आतमध्ये, तर तो होत नाही. त्याचे एंड पॉईंट कनेक्ट नाही होत बरोबर. हा झाला मल्टी सेक्शन सॉलिड मध्ये कन्वर्ट. आता आपल्याला त्याच्यावर तीन साईडने ऑपरेशन्स आहेत, एक फ्रंट साईड, एक ही साईड आणि एक बॉटम साईड. तर फ्रंट साईडला पहिले काय दिलेलं आहे आपल्याला, जर सेक्शन व्ह्यू ए मध्ये बघशील तू, तर तिथं आपल्याला त्याच्या आतमध्ये एक 20चा कट दिलेला आहे. ऑफसेट कितीचा दिलेला आहे आपल्याला, 20चाच. ज्या दोन लाईन्स आहेत फ्रंट व्ह्यू मध्ये, आपण एक आउटर साईड काढली ना फक्त, तर हम्म. इनर साईडची दिलेली प्रोफाईल, तर तिच्यामध्ये डिस्टन्स कितीचा दिलेला आहे आपल्याला, 20चा. तर ते परफॉर्म कसं 20चा करायचं, दिलाय का? तर ह्या प्लेनला ऍज अ स्केचिंग म्हणून सिलेक्ट करायचं ह्या फेसला. तिथे आपल्याला हम्म. ऑफसेट घ्यायचं ह्या फेसचा. ऑफसेट मध्ये गेलो आपण, डायरेक्ट फेसवर सिलेक्ट करायचं, ऑफसेट क्रिएट होणार आणि क्लिक करायचं. डिस्टन्स द्यायचे आपल्याला -20. मायनस. -20 दिलं. सेक्शन व्ह्यू ए मध्ये बघशील तर त्याची डेप्थ पण 20च आहे. तर त्याला 20ने हम्म. आतमध्ये कट केलेलं आहे. कट त्याला केलेलं एक्झिट करणार आपण, आहे. त्याला करणार पॉकेट. पॉकेट कितीने करायचं, 20ने. त्याला करायचं ओके. ठीक आहे. हा सेक्शन कट झाला. त्यानंतर आता काय दिलेलं आहे आपल्याला, तर 3D त्याची हे उघडून बघशील पीडीएफ तू, त्याला हम्म. फ्रंट साईडला आता इथनं स्टेअरिंग, त्याचं स्टेअरिंग व्हील इथे बसणार आहे ना, तर आपल्याला इथे एक होल क्रिएट हा. करायचा आहे. तर होल क्रिएट करण्यासाठी आपल्याला तिथे डायमेन्शन दिलेले आहेत. एक 40चं सर्कल आहे आणि एक 20चं सर्कल केलेलं आहे तिथं. पहिले 40चा एक्सट्रूड केलेला आहे 16नी, आणि त्याच्यानंतर तिथं 20चा कट केलेला आहे. त्यासाठी काय करायचं, परत त्या प्लेनला हम्म. सिलेक्ट करायचं, स्केचिंग प्लेन. जसं तो पुढे येतो तसा तो 15चा कट होतोय तिथे. तर त्याच्या पहिले काय करायचं आपल्याला, सेक्शन व्ह्यू मध्ये बघशील तर त्याला एक थिकनेस दिलेली स्पेसिफिक. तो हम्म. आतून पूर्ण हॉलो असणार आहे आपला स्टेअरिंग मेकॅनिझम. हम्म. ठीक आहे. त्याला थिकनेस कितीची दिलेली आहे, 4ची दिलेली. जर बघशील तिथे तो अच्छा. जो 35 बाय 25चा तो स्क्वेअर दिलेला आहे, त्याच्या लेफ्ट साईडला 4 दिलेली सेक्शन व्ह्यू ए मध्ये. हा हा हा. तर ते थिकनेस कशी करायची आपल्याला, शेल कमांडने. इथनं एक्झिट करणार आपण याला. शेल कमांड कुठे आपली, हे इथं. शेल कमांड सिलेक्ट केली आपण. थिकनेस किती द्यायची आपल्याला, 4 mm. त्यानंतर त्याला ओके करायचं. ते काय होणार, जेवढे पण वॉल्स आहेत आपल्या, त्याला हम्म. 4 mm ची थिकनेस अप्लाय होते, आतनं तो हॉलो होऊन जाणार. जेवढी एक्सेसिव्ह थिकनेस आहे तेवढी रिमूव्ह होऊन जाते. आता जर आपण इथं होल करून बघतोय तर आपल्याला ती कळतं तिथे की त्याला अप्लाय झाली. होल कितीच दिलेलं आहे आपल्याला, 40 आणि 20चा. हम्म. डायमीटरचा सर्कल घेतला, त्याला पहिले एक्सक्लूड करून घेणार आपण, किती, 16.
आतल्या साईडला. नंतर परत एक स्केच घ्यायचा आपल्याला तिथंच. तर कितीचा घ्यायचा आहे? 20चा. 20चा करायचा आपल्याला एक्सट्रूड कट. पॉकेट 16 ने. 40चं पण पॉकेटच करावं लागेल पहिले आपल्याला. शेल कमांडमुळे वर्क नाही करत वाटतं. शेल कमांड डिलीट करू, पहिले पॉकेट्स देऊन बघू आपण, त्यानंतर शेल कमांड अप्लाय करू त्याला. त्याला स्केचिंग प्लेन घेतला आपण. ठीक. 14 पहिले कट करू. त्याच्यामध्ये ड्रॉ करून. रेड टाकायचं. शेल कमांड देऊ. चार. तू आउटच कट करू तुला. स्टेअरिंग साठी किती हवंय आपल्याला? 20चा कट हवाय. 20चा डायमीटर घेणार आपण, थ्रू आउट कट करणार. 20चा इथं घेऊ, त्याला एक्झिट करू, आणि जी बॅक साईड आहे तिला स्केच करू तिथं 15चा. त्याला मल्टीसेक्शन कट करू आपण. प्रोफाईल चालत आपल्याकडे. एक्झिट करून त्याला मल्टीसेक्शन, रिमूव्ह मल्टीसेक्शन मध्ये जाणार, दोन्ही प्रोफाईल सिलेक्ट करायचे. त्यांचे काही क्लोजिंग पॉईंटचे डायरेक्शन बघायचे कुठं चालले. त्याला थ्रू आउट कट इथे दिसतोय. आतून हॉलो झालाय तसं पण आपला ऑब्जेक्ट. हो, इकडे 20 आणि तिकडे 15. त्यानंतर त्याच्या वरच्या साईडला पण एक हे दिलेलं आहे आपल्याला, होल दिलेलं आहे 40 आणि 20चं. आणि त्याची जी बॉटम साईड दिलेली आहे आपल्याला, बॉटम साईडला आपल्याला असेंब्लीमध्ये तिला एक रॉडवर बसवायचं आहे. त्यासाठी आपण त्याला स्केच करणार. स्केच काय करायचं तिथं आपल्याला, जो वरचा जो स्क्वेअर दिलेला आहे आपल्याला 35-25चे ते हे दिलेले आहेत लक्ष तसे.
30 बाय 35, 25 बाय 25. याला करायचं एक्झिट. त्याचा पॅड किती दिलेला आहे आपल्याला? 10चा. ठीक आहे, ते असं दिसतंय आपलं. नंतर वरनं आपल्याला सेम कट दिलेला आहे, 40 आणि 20, जसं इकडे गेला होता आपण. दुसरी साईड. त्यांना काही स्पेसिफिक असं एज बसणं डायमेन्शन नाही द्यायचं, फक्त जो आपला स्टेअरिंग व्हील जाणार आहे ना, स्टेअरिंग व्हीलला फक्त सेंटरला ड्रॉ करायचं आपला. स्टेअरिंग व्हीलचा जो होल राहणार. त्याला किती दिलेलं आहे? 6. हा झाला आपला कॅबिनेट. आता इथं फक्त समोर रेडियस द्यायची बाकी आहे आपल्याला. रेडियस 5 चे फिलेट दिलेले आहेत त्याला आतमध्ये. आतमधला जो इनर साइड दिलेला आहे का, सेक्शन ए मध्ये दिसतोय. शार्पनेस मुळे त्याला फिलेट बसत नाही. हे शार्प सिंगल सिंगल देऊन बघू आपण. फक्त इनर साईडलाच फिलेट त्याला, आउटर साईडला नको देऊ. हा जो इनरचा एज एज दिला होता ना, त्याला फक्त 5 चा फिलेट हवाय आपला. ठीक आहे, कॅबिनेट कळालं, करता येईल. हो. पुढचा काय कोणता आवाज घ्यायचा? आहे?
स्टेरिंग वाला. स्टेअरिंग स्टेरिंग याची साईडची, व्हील. स्टेअरिंग व्हील. स्टेअरिंग व्हील आपल्याला रिव्हॉल्व करून बनवायचे. स्टेअरिंग व्हीलचा जो अप्पर पोर्शन दिसतोय आपल्याला, तो पहिले आपल्याला हाफ ड्रॉ करायचा आहे. साठी एक प्लेन घेणार आपण स्केच. एक मिनिट साईड. स्टार्ट कुठनं करायचं आपल्याला त्याला? आता जो स्टेअरिंग व्हीलचा वरचा जो हे दिसतोय आपल्याला, स्टेअरिंग व्हील जो दिसतोय तो आपल्याला सेक्शन व्ह्यू मध्ये कट करून दिलेला आहे. पण त्याचा आपल्याला फक्त हाफ पोर्शन ड्रॉ करायचा आहे. जो वरनं त्याला कनेक्ट करतोय, त्या स्टेअरिंग रॉड असं दिसतोय आपल्याला वरनं सेक्शन व्ह्यू मध्ये, तो ड्रॉ नाही करायचा आपल्याला. जेव्हा आपण आपला पार्ट रिव्हॉल्व करण ना, त्यानंतर तो पोर्शन ऑटोमॅटिक तसं क्रिएट होतो. त्याला करण्यासाठी काय करायचं आपल्याला? पहिले स्ट्रेट लाईन घेतली आपण. फाईन लाईन घ्यायची. 40. देतोय आपण आर्क आहे, 40 डिस्टन्स, 200 रेडियसचा आर्क आहे, 40 डिस्टन्स आहे त्याचं. पॉईंट टू पॉईंट डिस्टन्स द्यायचं त्याचं. त्यानंतर वरती पण आपल्याला काय दिलेलं आहे? 20 डिस्टन्सवर 200चा आर्क आहे. सेम जसा खाली काढलाय आपण तसं. आता त्याचं 200 रेडियस. दोघांमधला डिस्टन्स घ्यायचा आपल्याला 20. याचं डिस्टन्स किती दिसतंय तुला? पोर्शनचं डिस्टन्स दिलेलं आहे आपल्याला टोटल 30. इथपर्यंत क्लिअर? हा, घेतली 30. त्यानंतर जे आपल्याला सर्कल्स ड्रॉ करायला दिलेले आहेत, एक डायमीटर 30चा आहे, रेडियस 15 दिलेला आहे त्याचा. त्याची हाईट दिलेली आपल्याला सेंटर पासून 120 वर त्याचं सेंटर पॉईंट आहे. आणि खालनं त्याची हाईट 30+10, 40 हाईट दिलेली त्याची आपल्याला. ड्रॉ करायसाठी एक सर्कल घेतला आपण. त्याला पहिले सेंटर पासून डिस्टन्स
सेंटरपासून किती येतो 120. 220. रेडियस किती दिलेली आपल्याला? रेडियस 15 आहे. 30. हाईट किती दिलेली आपल्याला? 40. 40. 40. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला त्याला त्या आर्क्सने जॉईन करायचं. पहिले त्याच्या दोघांमधलं डिस्टन्स बघून घेऊ आपण. रेडियस द्यायची. आता 15 रेडियस तर 50. बरोबर. 10चं त्याला हे दिलेलं आहे ना, सेंटर लाईन पासून हम्म. 10 खाली 10 वरती. 10 दिलं. बरोबर. हम्म. एक लाईन ड्रॉ करून घेऊ आपण. प्रिंट करून घ्यायला. त्याला आपल्याला आर्क्स जॉईन करायचा आहे. आर्कचे रेडियस किती किती दिलेलं आहे आपल्याला? एक 140.123. एक तिथनं स्ट्रेट लाईन पण घ्यायची आपल्याला 25ची पुढे. हा जो पॉईंट दिसतोय ना आपल्याला, तिथून एक लाईन घ्यायची आपल्याला 25. बरोबर. त्यानंतर आर्क्स घ्यायचे आहेत आपल्याला. आर्च व्हॅल्यू द्यायची आपल्याला 140.140. तर तो खालून आर्क येतोय तो 82चा घ्यायचा आपल्याला. इथपर्यंत प्रोफाईल कळाली. हे डायमेन्शन कुठं दिलेले 140 आणि हे तो मला डायमेन्शन कुठं दिलेला नाही, तो आपल्याला अज्युम करूनच घ्यायचे तू. अझ्युम मी करून घ्यायचं? 2-3 वेळेस केलेलं आहे ते, म्हणून मी ह्या घेत असतो रेग्युलर. हा. ज्या ज्या ड्रॉइंग मध्ये तुला डायमेन्शन्स भेटत नाहीत, समजा तुला गिवन नाही हम्म. डायमेन्शन्स, तर तुला ड्रॉइंग जशी दिसते त्या दिसण्यासारख्या मॅच होणाऱ्या ज्या डायमेन्शन्स तुला येत आहेत त्या डायमेन्शन्स तुला घ्यायचे. हम्म. ठीक आहे. चालेल. एवढा पार्ट काढला, त्याला आपल्याला शाफ्ट करायचं. ठीक आहे. रिव्ह्यू. हा आला आपलं स्टेअरिंग व्हील. स्टेअरिंग व्हील झाला, त्याच्या खालची जी आपल्याला बॉडी दिलेली आहे ती आपण नॉर्मली सर्कल काढून किंवा हे करून कंटिन्यू करू शकतो. त्याच्यासाठी काय आहे?
परत तोच प्लेन घेऊ आपण स्केचिंग साठी. साठ 360 खाली 30चा रेडियस. त्याला काय करू आपण, प्लेन करू, 300. दिवाळी लाईन प्रोजेक्ट करून घेऊ. त्यामध्ये वरची डायमीटर किती दिलेली आहे आपल्याला? पण हे डायमेन्शन 370 आलं पाहिजे ना आपल्या उभ्या लाईनीचं. कोणतं? हे उभ्या लाईनीचं आपलं, कारण की तिथं वर 60 हा, दिले आणि मधलं 10 टेन पण दिल्यानंतर 10 पण दिलेलं तिथे 370. 370 वालं. नंतर वरती डायमीटर 20 दिलेली, इथं 10 घेऊ. त्याच्यामध्ये 30 दिलेली आहे, 15 घेऊ. हाईट 10 दिलेली आहे ना आपल्याला इथं. टोटल डिस्टन्स किती आहे? 60. डायमीटर वेगळं दिलेलं आहे ना आपल्याला, 15 दिलेलं आहे, 7.5 घ्यावं लागेल. त्याला पण करायचं आपलं शाफ्ट. करायचं राहिलं, ट्रिम करायचं राहील. त्याच्या कन्वर्ट केलेली लाईन ती ट्रिम करावं लागेल आपल्याला. ठीक आहे. त्याच्या खालची जी एंटिटी जी आपण यू काढला होता मागच्या वेळेस त्याच्यामध्ये अटॅच मध्ये, तसा आहे तो येईल करतो. जरा स्टेअरिंग फक्त व्हील का खालचं काय आलं, जरा व्हील जरा कन्फ्युजन मध्ये थोडस. ठीक आहे, मी तुला व्हीलचं हे पाठवतो, एक रेफरन्स स्केचिंग पाठवतो.